एक स्त्री आहे. आपण प्रत्येक जण देवाकडे काही ना काही मागत असतो, की देवा तू मला हे दे, देवा तू मला ते दे, मला आरोग्य दे, मला धनसंपदा दे, माझ्या लेकरांना चांगलं शिक्षण दे, त्याला चांगली नोकरी दे, मला घर दे, मला गाडी दे, बंगला दे, मला आरोग्य दे. सगळं मागतच असतो ना. असंच एका स्त्रीने तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि ती म्हणाली, की मी देवाजवळ फार दिवसाचं घर मागत होते आणि देवाने मला सुंदर असं घर दिलं. खरंच देवाने सुंदर असं घर दिलं. तिची इच्छा, तिची डेस्टिनी, तिचं म्हणजे साक्ष ही खरी ठरली. आणि तिचं म्हणायची, मी चर्चला यायचे, चर्चमध्ये म्हणायचे, की देवा मला सुंदर असं घर. देवाने तिला सुंदर असं घर दिलं. पण ते घर दिल्यावर ती सगळं विसरून गेली. थोड्या क्षणातच विसरून गेली, की हे देवाने मला सुंदर घर ह्यासाठी दिलेलं आहे, की मी त्या घरामध्ये माझ्या चांगली माणसांना ये जा करावी, उठबस करावी. त्या घरात मी सर्वांचं आदर आतिथ्य करावं. त्या घरामध्ये मी सर्वांशी प्रेमाने वागावं आणि ते घरामध्ये आशीर्वाद देवाने दिलेला आहे. ते कुणी दिलेलं आहे? देवाने. सैतानाने नाही दिलं. सैतान काही चांगल्या गोष्टी देत नाही. वाईट गोष्टी देतं आणि चांगल्या गोष्टी देव देतो. मग तुला जर देवाने एवढं सुंदर असं छान घर दिलेलं आहे, सर्वांनी तुझी प्रशंसा केली, सर्व केलं, मग तू त्या घरामध्ये कसं राहायला पाहिजे? कसं राहायला पाहिजे? देवाच्या इच्छेविरुद्ध पाप करायचं, देवाच्या इच्छेविरुद्ध वागायचं, हे देवाने दिलेल्या वस्तूचा, त्या घराचा अपमान केला, माहिती आहे का? आणि ही गोष्ट घडलेली आहे, साक्षात घडलेली आहे, हे काही खोटं नाही. त्या स्त्रीने कालांतराने थोड्याच वेळात त्या घराचा पार अपमान करून टाकला. देव किती नाराज झाला असेल. देव म्हणाला असेल, अरे हिला मी इतकी सुंदर वास्तू दिली आणि ह्या घरामध्ये हिने असं केलं. घरातून सर्वांना जा म्हणाली, हो की नाही? आणि घरात कोणालाच ठेवलं नाही हिने. किती देव नाराज झाला असेल. देवाचं नाराज पण ओळखा. देवाने तुम्हाला जर चांगली गोष्ट दिली तर तुम्ही देवाशी ते चांगलं वागलंच पाहिजे. देव खूप नाराज आहे. देव अत्यंत नाराज आहे तुमच्यावर, एवढं मात्र खरं. कारण देवाने त्याची हे केली ना, तुम्ही मागितलं, देवाने तुम्हाला दिलं, पण तुम्ही त्याचं ठेवलं का? नाही ठेवलं काही.